चला आज एक खूप साधी सोपी पण एक चविष्ट भाजी बनवूया आहे। ते इथे मी तेलामध्ये राई जिऱ्याची फोडणी टाकली, त्यानंतर त्यामध्ये टाकली उडदाची डाळ टाकली, त्याची फोडणी करा, त्याने चव खरंच मस्त येते। त्यानंतर भरपूर असा लसूण ठेचून टाकलेला आहे, तो थोडासा भाजून घेतला की त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा। आणि कांदा टाकल्यावर त्यामध्ये हळद आणि मीठ टाका, जेणेकरून तो कांदा जळणार नाही आणि लवकर सुद्धा शिजतो। तर एक छोटीशी टिप माझ्याकडून। तर हा कांदा छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेले बटाटे। आता हा बटाटा असा असतो ना की तो सगळ्याच भाजीमध्ये सामावून घेतो। बटाट्यासारखं जीवन आपलं असलं पाहिजे की आपण कुठेही गेलो ना तर सगळ्यांमध्ये मिक्स होता आलं पाहिजे। काय फिलॉसॉफी दिली ना मी भाजी करता करता। तर ठीक आहे, त्यानंतर तिथे लाल तिखट टाकलेलं होतं, ते छान मिक्स करून घेतलं आणि बटाटा आहे तो वाफेवर थोडासा शिजवून घेतला। त्यानंतर भरपूर अशी मस्त बारीक चिरलेली मेथी टाकलेली होती, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकला आणि ही भाजी थोडा वेळ शिजू द्या आणि बस असं छान ताट तयार। तर आजचं जेवण कसं वाटलं नक्की सांगा।